पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांबा बरं, चिडू नका असं. नाही करायचंय मला काम या घरात. नको नको असं चिडून जाऊ नका घरात. अहो काय होत आई, तुम्ही असं सहन करून घेता ना, म्हणून या सगळ्यांचं ऐकावं लागतं तुम्हाला. वासंतीताई, तुम्ही चिडू नका बरं. हे बघा, आणि असं काही नाहीये खरंच. हा तुमचा मोठेपणा आहे. मला कळत नाही तुम्ही असल्या लोकांबरोबर कसे राहता हो? का ऐकून घेता या लोकांचं? अहो मी यायच्या आधी तुम्ही सगळी घरची कामं करत होता ना. ही तुमची नणंद, तिचे कपडे धुवायला इथे घेऊन येते. अहो त्यांची मशीन बंद पडली आहे ना. अहो घरी नाही धुवू शकत हाताने. अहो अर्धा तास लागतो फक्त दोघांचे कपडे धुवायला, पण नाही. आणि या अशा माणसांसाठी तुम्ही आजपर्यंत सगळं करत आलात. मला वाईट नाही वाटत आपल्या माणसांचं काम करायला, खरंच. तुम्ही नका हा काळजी करू, मी सांभाळेन त्यांना. सवय झालीये मला आता. वासंतीताई, आज चला. अहो नाही, चला म्हणते ना. चला बरं, या चला. आणि बसा बसा. वासंतीताई, तुमच्याकडे 2च साड्या आहेत का? नाही म्हणजे अजून 2 होत्या, पण त्या फाटल्या. तुम्हाला कसं माहित हो? थांबा, आलेच. हा, बसा. ताई, काम सोडून जाताय, पण घर सोडून जाऊ नका बरं. आता आपली चांगली मैत्री झाली आहे ना. मग कधी गरज वाटली किंवा या मैत्रिणीशी बोलायचं वाटलं तर हक्काने या घरात या. बस असं चिडून घर सोडून जाऊ नका. वहिनीजी, आजवर इतक्या लोकांच्या घरी कामं केले. काम सोडताना त्यांच्या देवाऱ्यासमोर जाऊन उभी राहायचे आणि म्हणायचे, ह्या लोकांनी मला 2 वेळची भाकरी दिली, त्यांना सुखात ठेव. आणि तुमच्या ताईंजीसारखे कोणी असेल ना तर हेही म्हणायचे, थोडीशी अक्कल दे. पण आज जरा तडकाफडकीच निघत होते. देवासमोर नमस्कार करायचंच राहून गेलं. मग या ना, देवघर आतच आहे. गरज नाही आता आत जायची. वासंतीताई, काय करताय? अहो देवाला नमस्कार केला काय आणि तुम्हाला नमस्कार केला काय, एकच झालं. कारण हे घर तुम्ही सांभाळाल. तुमच्यामुळे या घरात सुख नांदेल याचा पूर्ण विश्वास आहे मला. या घरच्या लक्ष्मी आहात हो तुम्ही. चला येते. वासंतीताई, हा राहिलंच. काळजी घ्या. आणि हो, तुमच्या नंदेने तुम्हाला त्रास दिला ना तर मला सांगा, फटके द्यायला येते मी. दादाचे 2 शर्ट, 3 शर्ट देणार होतीस ना? देते, लगेच दे. लगेच देते. त्या वहिनीची कशा सहन करतात काय माहिती त्या सासू आणि नंदेला. अगं पण झालं काय? कटकट नुसती कसली ती त्यांची नाटकं. अहो मला अजिबात सहन नाही झालं. आता मी त्यांच्याकडे काम नाही करायचं ठरवलंय. हो त्या बहिणी होत्या ना म्हणून मी त्यांच्याकडे काम करत होते, पण आता अजिबात मी त्यांच्याकडे काम करणार नाहीये. त्या मध्ये पडल्या नसताना मी चांगलंच भांडून आले असते, पण त्या मध्ये पडल्या ना म्हणून मी काही बोलले नाही. वासंतीताई, काय झालं? दादाजी, मी तुमच्या घरचं काम सोडलं तुमच्या घरच्या माणसांमुळे. वर्षा, तुमचेच कपडे नेतेस ना? आई काय ग? आई येते आम्ही.
दादा मी येते, घरी खूप काम आहेत ना. तू येतो. ताई काही राहिलं का? अगं आनंदी, पाठी बघशील तरी कोण आलंय? या नाही ठीक आहे, वाळू देते, मी थांबतो. या आता. वाळू दे ना, थांबलोय ना मी. वाळलं असेल यार. वाळू दे. हे बघा वाळलं आतून. गुडघ्याच्या वाट्या जरा हल्ल्यासारखाला मी जरा पडते. आनंदी, राघव आलाय, चहा वगैरे बघ. हा आई थांब. नाही मी तेल लावते, खूप दुखतायत अरे सकाळपासून. थोड्या वेळाने काही होणार नाही, बस इकडे. वासंती ताई काम सोडून गेली ना? तुला कसं कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. मी तुमचा विचार करतो, तुमची सतत काळजी घेत असतो, त्यासाठी जे जे काही करायचं ते करत असतो, पण त्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाहीये ना? अहो नाही, तसं नाहीये, खरंच तसं काहीच नाही. अच्छा आई, या घरामध्ये इतका पसारा असतो, तो जर का एका व्यक्तीने आवरायचा म्हटलं तर नाकी नऊ येते त्याच्या. आणि म्हणून वासंती ताईंना मी घरात रुजू केलं होतं. काय झालं? निघून गेली ती. 4 दिवस तुम्हाला एक बाई टिकवता आली नाही? इतरांच्या घरात जाऊन बघा, वर्षानुवर्षे एकच बाई काम करत असते, त्यांना कसं टिकवता येतं? आपल्याला का जमत नाही? अशी वेळ का यावी? राघव, आज तिनेच आणली अरे वेळ. आगाऊ होती जरा, बरं झालं गेली. हो, असं बोललं की झालं ना. कारण माहितीये ती गेली तरी सुद्धा घरातली कामं थोडी थांबणार आहेत, तिथं होतच राहणार आहेत आनंदीकडून. सकाळचा चहा वेळेवर मिळणार असेल, मिळेल. घरातली इतर कामं असतील, साफसफाई असेल, ती होणार. कपडे धुतले जाणार वेळेवर, ते वाळत घातले जातील, त्यांना व्यवस्थित इस्त्री केली जाणार आहे, सगळं केलं जाणार आहे. कुणाकडून? आनंदीकडून. आणि आनंदी, तू विचारलं होतंस ना मला घरकामासाठी मी बाई का आणली ते? आजूबाजूची सगळी लोक आणि अगदी तुझी खुद्द सख्खी बहीण सुद्धा, सगळ्यांना हेच वाटतं की मी घर कामासाठी लग्न करून तुला घरात आणलं. अगं भाई, आनंदी, तू माझी बायको आहेस, त्या घरची सून आहेस. आई, आनंदीला मी लग्न करून या घरात घरकाम करण्यासाठी आणलेलं नाहीये. आनंदी, मला सांग, खरंच घरकामासाठी तुला बाई नकोय? करा, काय करायचंय ते करा. खूप वेळ झालाय आता. चला खाली. आईंचं चिंगीचं जेवण झालं सुद्धा आणि त्या झोपल्या सुद्धा. पण तुझी कामं अजून बाकी असतील ना? किचन मध्ये जाऊन तुला अजून भांडी घासायची असतील,
त्यानंतर मग किचनच्या बाकीच्या गोष्टी तुला आवरायच्या असतील. उद्या काय जेवण बनवायचं या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याची तयारी करायची असेल. त्यानंतर आता राहिलंच तर वाळून झालेल्या कपड्यांची घडी घालायची असेल, अंथरुणं घालायची असतील, अजून बरंच काही बाकी असेल ना. हो, थोडी कामं बाकी तर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का मी काय करते? मी रात्रीच सगळं आवरून ठेवते. म्हणजे आपली सगळ्यांची जेवणं झाली ना की ती भांडी रात्रीच धुवून ठेवते आणि उकडी करून ठेवते. म्हणजे सकाळी उठल्यावर ती व्यवस्थित वाळलेली असतात. नाहीतर काय होतं, डबा ओलसर राहिला ना की चिंगीला मी चपाती द्यायची ना तर ती खालची चपाती ओलीच राहायची आणि मग ती खालची चपाती ती तशीच घरी परत घेऊन यायची. वर्षाताईंकडे एकच डबा, मग तो वेळोवेळी व्यवस्थित धुवावा लागतो मला, नाहीतर माझीच गडबड होते. अहो मी काय म्हणते, वर्षाताईंसाठी एक नवीन डबा घेऊयात का? मी काय करते माहितीये का, आदल्या रात्री सकाळच्या जेवणाची तयारी करून ठेवते. म्हणजे सकाळी उठले ना की तुमचे डबे पण वेळेत तयार होतात. आत्ताच चणे भिजत घातले. तुम्हाला मोड आलेल्या चण्यांची भाजी आवडते ना, उद्या तीच भाजी बनवते. आणि वाळलेल्या कपड्यांच्या पण आत्ताच घड्या करून ठेवते, इस्त्री करून ठेवते. म्हणजे सकाळी तुमची घाई नको आणि माझीही घाई नको. बस आनंदी, बस झाला आता. आनंदी, मुद्दामून करतेस ना तू हे सगळं? अहो तसं नाही. हे बघा, मी माझ्या माणसांसाठी करते, घरातल्या लोकांसाठी करते. याचा अर्थ असा नाही होत की मी कामवाली बाई आहे. माझं माझ्या माणसांवर प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी करते बस. म्हणजे मला नाही आवडणार की वर्षाताईंच्या मिस्टरांना एखादी भाजी आवडत नाहीये आणि तरी मी डब्यात तीच भाजी दिली. मला नाही आवडणार मी असताना चिंगीची गैरसोय झाली. आपली आई जरा खोलीत पसारा करतात, म्हणून मी वेळोवेळी त्यांची खोली आवरत असते. त्यांचं अंथरूण आवरणं, नवीन चादर टाकणं, हे काही त्या मला सांगत नाही, मी स्वतः करते हे सगळं. माझं माझ्या माणसांवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी माझ्याकडे ही एकच गोष्ट आहे. आणि आपल्या माणसांसाठी काम केलं तर कोणी छोटं होत नाही. आता तुम्ही नाही का करत माझ्या घरच्यांसाठी, आबांसाठी, माझ्या बहिणीसाठी? आता माईसाठी तुम्ही एवढ्या गोष्टी आणल्या, तिला तुम्हीच गाडीतनं सोडलं, म्हणून काय तुम्ही ड्रायव्हर झालात का? नाही ना. तुम्ही केलंत ना माझ्या बहिणीसाठी. तुमच्या मनात माझी काय जागा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे कोणी काही बोलू देत, मला नाही फरक पडत त्याचा. अहो भूक लागली असेल ना, चला मग आता खाली. असं जेवणावर राग नाही काढू. चला बरं, चला चला. तुम्हाला आवडणारी भाजी केली आज. सगळा स्वयंपाक मीच केलाय. 2 दिवस झाले नीट जेवला नाही येत तुम्ही. जेवा, पोटभर जेवा. आनंदी, तू जेवलीस? जेवले मी आहे. आनंदी, अगं मीठ किती आहे? हे बाय माझे खारट झालंय, कोणी काही सांगितलं नाही मला. कोणी सांगायची काय गरज आहे? तू जेवलीस ना स्वतः? चोरी पकडली. अहो काही बोलायचं नाही, शांत बसून राहा. मला सांग, आपल्या लग्नाला किती महिने झाले? 4 महिने. मग या 4 महिन्यात माझ्या आधी तू कधी जेवली नाहीस, तर आज जेवणार आहेस? हा, म्हणजे तुमचं झाल्यावर बसले असते मी. शिल्लक तर काहीच नाही, सगळं तर वाढून आणलंयस तू. ते असू दे, आपण जेवूया. घे अहो घे म्हटलं ना, जेव. आधी तुम्ही. नाही,
आधी तू. ठीक आहे. बरं ठीक आहे, घे. खारट झालंय, कोणी काही सांगितलं नाही मला. कोणी सांगायची काय गरज आहे? तू जेवलीस ना स्वतः? चोरी पकडली. जेवूया. ठीक आहे. बरं ठीक आहे, घे.